महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पर्यटकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अचानक बदललेल्या वातावरणामुळे परिसरात गारवा पसरला। मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। घरावर झाड पडून 6 ते 7 कुटुंबांचा संसार उघड्यावर पडलाय। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची भाजप नगरसेवक मोहन वाटवे यांनी मागणी केली। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये महिलेनं एकाच वेळी 3 गोंडस बाळांना जन्म दिला। विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी या दाम्पत्याच्या आयुष्यात हा क्षण आला। सध्या आई आणि तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथे शेती पिकांना आग लागली। आगीत शेतातील गहू जळून खाक झालाय। पंचनामा करून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांनी मागणी केली। सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यामुळे 7 एकर डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून पोलिसांनी रूट मार्च काढला। रामनवमी, ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं हा रूट मार्च काढण्यात आला। अमरावतीत क्यूआरटी पथकातील जवानानं ऑन ड्युटी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। या घटनेनं पोलीस वर्तुळात खळबळ माजली। विजय नागापुरे असं जवानाचं नाव आहे। वर्ध्यातील सिंधी परिसरातील घराला आग लागल्याची घटना घडली। आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। सिंधुदुर्गात गारांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। चांदवडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। सांगलीतील गाढवे चौक परिसरात भर पावसात दुचाकीनं पेट घेतल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली। प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। अकोल्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। वेळीच कारला आग लागल्याचं लक्षात आल्यानं गाडीतील दोघेही तातडीनं खाली उतरले। त्यामुळे ते थोडक्यात बचावले। या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली। ऐन उन्हाळ्यात कोकणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे वाहन चालकांचीही तारांबळ उडाली। भंडाऱ्यातील विश्राम भवनाला आग लागली। यातल्या व्हीआयपी सूटमध्ये असलेले खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे थोडक्यात वाचले। अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे। गोंदियात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 45 मुलींना जेवणातून विषबाधा झाली। सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसकुमार घोरपडे यांनी दिली आहे। येवला इथे 400 वर्ष पुरातन श्रीमंत वंडयाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा झाला। श्रीराम जयरामच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं भव्य यात्रा भरली। या ठिकाणी संत सेवालाल महाराज तसेच जगदंबा देवी मंदिर दर्शन घेण्याकरता भक्तांची मोठी गर्दी झाली। मोठ्या संख्येने बंजारा समाज पोहरादेवीत आले। अमरावतीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली। भरधाव रुग्णवाहिकेने एका कारला जोराची धडक दिली। या भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे यांच्यासह पत्नी जखमी झाली। तर यामध्ये त्यांच्या 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपले। गारपिटीत मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरातील फळबागांना मोठा फटका बसलाय। शेतरस्ते अडवणाऱ्यांबाबत सरकारनं कठोर निर्णय घेतलाय। दोषी आढळल्यास थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघाचं दर्शन झालं। रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानक आलेल्या वाघानं काही वेळ निवांत लोळण घेत वाहनाचा मार्गच रोखून धरला। काही वेळानं जंगलाच्या दिशेनं निघून गेला। या घटनेचा व्हिडिओ वाहनधारकानं मोबाईलमध्ये चित्रित केला। संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। युद्धाचा परिणाम झाल्यानं पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यानं ही गर्दी झाली होती। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा पोलीस मुख्यालयात दाखल झाले। पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करून दोशी पुन्हा कामकाजात रुजू झाले।
दक्षिण रायगड भारतीय जनता माथाडी कामगार अध्यक्षपदी ओंकार मिरगुले यांची निवड झाली। महाराष्ट्र अध्यक्ष आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचं अधिकृत पत्र देण्यात आलं।